अमित शहांना तातडीनं उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय. संजय राऊतांचा सनसनाटी दावा. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संसदेचे कामकाज, शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी आणि भाजपमधील अंतर्गत राजकीय घडामोडींवर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाष्य केलंय. विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांना देशाचे उपपंतप्रधान व्हायचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला नकार दिल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्या संसदेतील अनुपस्थितीवर बोट ठेवताना म्हटलंय की अमित शहा यांना संसदेत येण्यापासून कोणी रोखले आहे? मुळात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मतभेद आहेत. अमित शहा यांना तातडीनं उपपंतप्रधान व्हायचं आहे. अमित शहा यांनी मागणी केली आहे की मला तुमचे वारसदार म्हणून देशाचे उपपंतप्रधान म्हणून घोषित करा आणि मोदींनी त्याला नकार दिलाय, असा मोठा दावा त्यांनी केलेला आहे. तर ह्याला धरून काल अमित शहा म्हणतात की मी तयार आहे चर्चेला. खोटे बोलतो तो माणूस. अहो, घाबरलेला माणूस आहे. पाय लटपटतायत बघा तुम्ही, त्याचे हात लटपटतायत. खेळ संपलाय त्याचा. भविष्यात ते रिशफल मध्ये मंत्रिमंडळाच्या ते मंत्रिमंडळात जातील की नाही याची शंका मला वाटते. हे मी अत्यंत हे विधान धाडसी जरी असलं तरी खरं आहे. या देशामध्ये सध्या ज्या सगळ्या नकारात्मक गोष्टी घडतायत आणि त्याचं खापर नरेंद्र मोदींवर फुटलं जात आहे, त्याला जबाबदार स्वतः अमित शहा आहेत. हे मोदींना पटलेलं आहे. वाद आहे दोघांमध्ये, कळेल तुम्हाला लवकर. हे मुळात अमित शहाना संसदेमध्ये येण्यापासून रोखले कोणी? आम्ही खासदार आहोत साधे, आम्ही संसदेत जातो, तुम्ही तर गृहमंत्री आहात. अमित शहाने या देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदीने त्याला नकार दिला. ही माझी बातमी. मला उपपंतप्रधानपदी ताबडतोब नवीन रचनेमध्ये घोषित करा. मी तुमचा वारसदार म्हणून मला घोषित करा. आणि मोदींनी त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे. हे जे मी सांगतोय हे 100% सत्य. उनको डिप्यूटी प्राइम मिनिस्टर तुरंत होना है और मोदी ने उनको नकार दिया. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.